आपण अबॅकस स्ट्रक्चर समजून घेत होतो. त्या अबॅकस स्ट्रक्चर बद्दल आपण समजून घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या की आपण एक नॉर्मली कुठला तरी एक अंक घेतला आणि या अंकाबद्दल आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल 259 हा असा एक अंक घेतला आणि मग अबॅकस टूलवर कसा असेल त्याच्यासाठी आपण एक साधारण असं बघितलं की असे रॉड्स असतात अबॅकसवर. असे रॉड्स असतात आणि या रॉडला एक डिवाइड करणारी एक लाईन असते. प्लीज इकडे लक्ष द्या. एक डिवाइड करणारी लाईन असते आणि या नंतर आपण या लाईनच्या वरती आपण असं सांगितलं अप्पर केस आणि लोअर केस LCA म्हणजे लोअर केस, खालचा कप्पा आणि वरचा कप्पा. आणि पुन्हा परत याला तुम्ही असं अबॅकस टूल बनवलं तर इट इज अ पार्ट ऑफ द एक डिझाईन म्हणून. असं काही नाही, माझं काही ड्रॉइंग एवढं खास नाही. पण इकडे लक्ष द्या की हा वरचा कप्पा आहे, हा खालचा कप्पा आहे. हा 259 राईट साईडचा शेवटचा रॉड. प्लीज इकडे लक्षात द्या, राईट साईडचा शेवटचा रॉड. त्याच्यावर असा डॉट असतो, असा डॉट असतो, असा डॉट असतो. तो युनिट रॉड घ्यायचा. युनिट, बिकॉज 9 इज द युनिट, 50 इज द टेन्स आणि 2 इज द 100. 2 इज द 100. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणून या अबॅकस टूलवर कसं दिसेल इकडे लक्ष द्या सर्वजण. साधारण 9 मीन्स इकडे वरती 5 असतो आणि खाली आपण काल बघितलं होतं फिंगर्सवर आणि लोअर बीट्सला असे 4 बीट्स असतात. 50 म्हटलं की टेन्सवर एक असा असणार आहे आणि 2 म्हटलं की 100चा 2 असा असणार आहे. मी एकदम बेसिक ABCD पासून शिकवतोय, काय काळजी नका करू. पुन्हा समजून सांगेन. याला आपण रीड करताना अबॅकसच्या लँग्वेजमध्ये 200, 50 आणि 9. अबॅकसमध्ये आपण कसं रीड करतो? 259 आपण असं रीड करतो. पुन्हा परत समजून सांग. अबॅकसमध्ये, अबॅकस टूलमध्ये राईट साईडचा जो शेवटचा रॉड असतो, तो शेवटचा रॉड युनिट रॉड असतो. हे बघा, युनिट रॉड असतो. त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा जो लेफ्ट रॉड असतो तो 10चा रॉड असतो आणि पुन्हा परत त्याच्या बाजूला एक रॉड असतो, तो 100चा रॉड असतो. या सर्व रॉड्सना एक डिव्हाइड करणारी लाईन असते. त्या डिव्हाइड लाईनला आपण म्हणतो आन्सर लाईन. प्लीज इकडे लक्ष द्या, आन्सर लाईन. ही जी लाईन डिव्हाइड करते, दोन कप्प्यांमध्ये रूपांतर करते. अप्पर केज म्हणजे वरचा कप्पा आणि लोअर केज खालचा कप्पा. म्हणून इथं मी जे काही बीट्स ड्रॉ केले याला अप्पर बीट्स म्हणतो. म्हणजे अप्पर बीट्स मध्ये सिंगल बीट्स असतो आणि लोअर बीट्स मध्ये 4 बीट असतात. 4 बीट असतात. प्लीज इकडे लक्ष द्या. लिहिण्यापेक्षा पहिले समजून घ्या, कारण हे सर्व तुम्हाला अवेलेबल असणार आहे. होमवर्क देणारे काय काळजी नका करू. प्लीज इकडे लक्ष द्या. मी काय काय सांगितलं प्लीज इकडे लक्ष द्या, त्याच्यावरच होमवर्क देणार आहे. युनिट रॉड, टेन्स रॉड, हंड्रेड्स रॉड, डिवाइड करणारी आन्सर लाईन, अप्पर केज, लोअर केज म्हणजे वरचा कप्पा. हा जो कप्पा आहे हा वरचा कप्पा आहे. हा खालचा जो आहे तो लोअर कप्पा आहे. हे बेसिक तुम्हाला समजलं मला काय सांगायचं ते. त्याच्यानंतर मी अजून तुम्हाला सांगितलं की लोअर बीट्स आणि अप्पर बीट्स. अप्पर बीट्स फक्त एकच असतो. खाली लोअर केसमध्ये 4 बीट्स असतात. मग यांच्या व्हॅल्यूज काय असतात त्या समजून घ्या. प्लीज इकडे लक्ष द्या. हा जो वरचा बीट असतो ना, त्याची प्राइस असते 5 आणि लोअर बीटची प्राइस असते 1 1 1 आणि 1. प्लीज इकडे लक्ष द्या. हा युनिट रॉड आहे. सेम थिंग प्लीज इकडे लक्ष द्या. 10च्या रॉड मध्ये गेलो तिथं पण अप्पर केसला एकच बीट असतो आणि लोअर केसला 4 बीट्स असतात. पण हा 10चा रॉड आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. 10चा रॉड आहे आणि म्हणून या 10च्या रॉड मध्ये अप्पर बीटची व्हॅल्यू असते 50. प्लीज इकडे लक्ष द्या. किती असते बोला सर्वजण मनातल्या मनात माझ्याबरोबर. 50. आणि या लोअर लोअर केस मध्ये किती प्राइस असते? 10. कारण हा 1 आहे पण 110 कारण तो 10चा रॉड आहे. तो कितीचा रॉड आहे? 10चा रॉड आहे. वाव. अशा पद्धतीने अबॅकस या दोनचा रॉड वापर करून आपल्याला रविवारपर्यंत लेवल 0 आपल्याला शिकायची आहे. सो तुम्ही सर्वजण शिकायला तयार आहात? आहात का तयार? तयार आहात? इकडे लक्ष द्या. मग मुलांना सर्व असं ब्लॅकबोर्डवर छानपैकी अबॅकस काय असतं, ब्रेन काय असतं,
दोन ब्रेन असतात, एक लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. मुलांना विचारायचं असं तर माझ्यासमोर तुम्ही मुलं म्हणून बसलेले आहेत. मी एखाद्या ताईंना वरतो, वर्षाताई, वर्षा हन्यालकर ताई, तुम्हीच माईक ऑन करा. एक मुद्दाम विचारतो, असं काही नाही, त्या ताई म्हणजे प्लीज प्लीज प्लीज. वर्षाताई, मी मुद्दाम विचारतो की तुम्हाला दिल्लीला जायचं असेल तर तुम्हाला कार आवडेल का प्लेन आवडेल? काय कशाने जायला आवडेल तुम्हाला दिल्लीला? तुम्ही प्लेन आवडेल. कुठून बोलतायत तुम्ही? मी डोंबिवलीवरून बोलते सर. डोंबिवलीहून. कारण ते डोंबिवलीला विमानतळ जवळ आहे ना, म्हणून त्यांनी विमान सिलेक्ट केलं. हो. हा, बरोबर. काय हरकत नाही. चला, पुढचा प्रश्न विचारतो. कोमलताई, तुमचा माईक ऑन करा. कोमलताई, तुमचा माईक ऑन करा. ओके, तुम्ही कुठून बोलतायत? ओझर वरून सर. हा, ओझर ओझर. ओझरवरून बोलतायत. ताई, तुम्हाला ओझरला जरी विमानतळ आहे, पण तुम्हाला ऑप्शन वेगळे आहेत आता. आता तुम्हाला आहे ना, मुंबईला जायचंय आणि तुम्हाला दोन ऑप्शन दिले. एक सायकल ऑप्शन दिलं आणि कार ऑप्शन दिलं. तर तुम्हाला मुंबईला जायला काय आवडेल? कशाने जायला आवडेल तुम्हाला? आवाज नाही येते, पूर्ण जोरात बोला. कार कार. कार नाही आवडेल. इकडे लक्ष द्या. आता मी त्यांना सांगितलं होतं का? तरी त्यांना सांगितलं तुमच्याकडे ओझरला विमानतळ आहे. इकडे लक्ष द्या. ब्रेन सायन्स सांगायचं मला. ब्रेन वॉन्ट स्पीड. बोला बरोबर माझ्या मनात. ब्रेन वॉन्ट स्पीड. काय केलं माहिती का? ब्रेनला जे हवं असतं, स्पीड हवा असतो, आणि ब्रेन त्या पद्धतीने सिलेक्ट करतं आपोआप. हे मी 10,000 वेळा हा प्रश्न विचारला असेल वेगवेगळ्या स्कूल्समध्ये, प्रत्येक कॅम्पला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेगवेगळ्या मुलाला मी वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो. आणि ते परफेक्ट असंच सांगतात की काय, अशाच पद्धतीचे उत्तर देतात. कारण ब्रेन वॉन्ट स्पीड. आता एक प्रश्न अजून विचारतो. ओप्पो 15S ताई, ओप्पो 15S ताई, ओप्पो 15 ताई. हा, करा. त्यांना लक्षात आलं त्यांचा जो ओप्पो आहे म्हणून. करतायत ते बरोबर, माईक ऑन करतायत. ओके, करा ताई लवकर. बरोबर, तुम्ही हात लावतायत. ब्ल्यू ड्रेस ताई, तुम्ही, तुमच्या हातात हातरुमाल आहे. करा तुम्हीच. हा, करा, माईक ऑन करा ना, लवकर बोलायचंय मला तुमच्याशी. प्लीज लवकर. जर क्लास कालचा केला नसेल आणि व्हिडिओ बघितला असेल तर कसं बसायचं ते पण माहिती पाहिजे. लवकर बोला ताई, थोडा रिस्पॉन्स फास्ट करा. काय नाव आहे तुमचं ताई? ओप्पो ताई? हं, प्राजक्ता. प्राजक्ता. आता आता ओप्पो दिसतं तर ओप्पोच बोलावं लागेल ना. आम्हाला कसं काय कळेल तुम्ही प्राजक्ता आहेत असं? इकडे लक्ष द्या ओप्पो ताई. हा, इकडे लक्ष द्या आता. मला एक सांगा, तुम्ही हुशार आहेत का नॉटी आहेत असं तुम्हाला वाटतं स्वतःला? खरंच प्रामाणिकपणे उत्तर द्या. भाऊ बहिणीचं नातं आहे आपलं, हा. असं साहेबांकडे बघून नका सांगू, माझ्याकडे बघून सांगा. हा, खरंच सांगा, प्रामाणिकपणे सांगा. कोणी हा, नाही जास्त हुशार नव्हती. हा, परत सांगा. जास्त हुशार आणि जास्त नव्हती पण नाही, दोन्ही पण इक्वली आहे. व्हेरी गुड. याला म्हणतात इकडे बी नाही आणि इकडे बी नाही, आपलं जिकडे चाललंय तिकडे. ओके, व्हेरी गुड. चांगला क्वेश्चन आहे तुमचा, चांगलं उत्तर आहे. पण अजून पुढचा प्रश्न आहे. मला एक सांगा, लहान होत्या तेव्हा मम्मी पप्पांना किंवा साहेबांना आता किती वेळा एखादं काम सांगावं लागतं तुम्हाला? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं, कारण ब्रेन सायन्स शिकतोय आपण. कारण हा जे, हा. हा, खरंच खरंच सांगा प्रामाणिकपणे. आई वडिलांना एकदा सांगितलं तर कळतं, पण साहेबांना बरेचदा सांगावं लागतं. नाही, मी प्रश्न वेगळा विचारला. परत सांगतो, मी ओके. प्रश्न वेगळा विचारला. की जेव्हा तुम्ही हा आई वडिलांकडे होतात तेव्हा हा. तुम्हाला आईवडिलांना किती वेळा सांगावं लागायचं एखादं काम, तेव्हा तुमच्या तुमच्या लक्षात यायचं की मला हे काम करायचंय. आणि आता साहेबांना किती वेळा सांगावं लागतं? म्हणजे दोन फॉर्म झाले ना, एक माहेरचा फॉर्म आणि एक आता सासरीचा फॉर्म. मला दोघं समजू द्या, की आधीचा आणि आत्ताचा. आणि तुम्हाला पण असं, विद्यार्थ्यांना तुम्हाला असंच विचारायचं सांगतो मी तुम्हाला त्याचं सायन्स काय. पण मला प्रामाणिक उत्तर द्या. काय परिस्थिती होती तेव्हा माहेरी आणि आता काय परिस्थिती आहे? माहेरी असताना एकदा सांगितलं तरी कळून जायचं. आणि तुम्हाला सासरी, तुम्हाला हा, हा, हा. कळत. आणि सासरी आहे ते कळतं, पण ते विचार करून मग असतं सर सगळं काही. थोडस पॉलिटिकल आन्सर आहे. काय हरकत नाही, काय हरकत नाही. पण सांगतो मी, नो प्रॉब्लेम. कारण ते आन्सर काय येतं त्याच्यावर पण मी जजमेंट लावून सांगतो. इट इज पॉलिटिकल आन्सर. शीतलताई योगेश पवार, थोडासा फास्ट माईक ऑन करा प्लीज.
बाकी ताई बंद करून घ्या. थोडंसं प्लीज सर्वजण लक्षपूर्वक ऐका. कारण तुमच्या डोळ्यांवर पण माझं लक्ष आहे. तुमचे डोळे मला म्हणतात तुम्ही खरं बोलतायत की खोटं बोलतायत. ओके. येस. शीतलताई, मी पुन्हा परत हाच प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या लेकरांना तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असते तर प्रामाणिकपणे सांगा, किती वेळा सांगितल्यानंतर त्यांना लक्षात येते की हे मम्मी मला सांगते म्हणून? किती वेळा सांगावं लागतं? बऱ्याचदा बऱ्याचदा सांगावं लागतं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा? हा? 4-5 वेळेस. 4-5 वेळेस सांगावं लागतं. इकडे लक्षात द्या सर्वजण. हेच मुलांना मी प्रश्न विचारतो, हाच तुम्हाला मुलांना प्रश्न विचारायचा आहे. आणि मग लक्ष द्या की ब्रेन सायन्स काय म्हणतं, इकडे लक्ष द्या. एक आई म्हणून आपण जे काही प्रामाणिकपणे जे तुम्ही सांगितलं, इट्स गुड थिंग. आणि मुलं पण प्रामाणिकपणे सांगतात, त्यांना पण सांगायचं प्रामाणिकपणे सांगा. इकडे लक्ष द्या, का विचारलं. जर मुलांना एक काम, लक्ष द्या, हा फार मोठा सायन्स याच्या मागचा, सर्वजण शिकून घ्या आणि लक्ष द्या. जर एखादं काम किंवा एखादी गोष्ट मुलांना जर 4 वेळा सांगावं लागत असेल, 2 वेळा सांगावं लागत असेल, 6 वेळा सांगावं लागत असेल, तर व्हॉट इज द रिस्पॉन्स सिस्टम? ब्रेनचा टर्म काय? लक्ष द्या, मला काय म्हणायचं की ब्रेनला एक सवय लागलेली आहे की 2दा, 3दा, 4दा ना मम्मीला सवय आहे. आपल्याला अजिबात काही घेणं देणं नाही जोपर्यंत मम्मीचा पारा चढत नाही, मम्मी लाल बुंद होत नाही, मम्मी काना खालून 2-4 इकडून तिकडून आवाज काढत नाही, तोपर्यंत आपल्या बापाचं काही घेणं देणं नाही. हा हा पॅटर्न तयार झालाय ब्रेनचा, लक्ष द्या. आणि म्हणून आपल्याला हा पॅटर्न आजपासून क्रॅक करायचा आहे, आपला पण, हा स्वतःचा पण. खोटं नका बोलू. साहेबांना किती वेळा विनंती करावी लागते, साहेबांना किती वेळा बाहेरून आवाज देतात, तरी आपण म्हणतो आत्ता तर कुठं ऐकलं, आत्ता तर पहिल्यांदा तुम्ही आवाज दिला. म्हणजे हुशात असेल तर तो पार्ट वेगळा आहे अजून. मी तर आत्ताच पहिल्यांदा ऐकला. अशा खूप साऱ्या टर्म्स आहेत, त्याच्यावर आपण वेळ वाया घालवण्यापेक्षा. पण ऑनेस्टली जर आपण आपल्या पिल्लांबद्दल बोललो तर 2दा 3दा म्हणजेच काय, इकडे लक्ष द्या. त्यांच्या ब्रेनला काय सवय झाली, रिस्पॉन्स सिस्टम काय तयार झाली, की आधी मला स्कूलमध्ये टीचर शिकवतायत, अजिबात डोक्यात जात नाही. इकडे लक्ष द्या. का पहिल्यांदा सांगताय ना, कोणाच्या बापाने सांगितलं की पहिल्यांदाच ऐकायचं असतं सर्व? अजिबात ऐकायचं नसतं. मग पुन्हा परत तुम्हाला ₹2,000 भरून प्रायव्हेट टीचरकडे पाठवावं लागतं. पुन्हा परत क्लासमध्ये बस बाबा. पुन्हा परत त्यांचं ब्रेन सांगतं, टीचरला ₹2,000 देतो आपण, पण एकदा थोडी टीचर 3 वेळा शिकवणार आहे. तिसऱ्यांदा बघू तेव्हा बघू. जेव्हा तिसऱ्यांदा जेव्हा परीक्षा जवळ येईल ना, तेव्हा बघू, तेव्हा डोक्यात टाकू आपण. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय की असा टर्म्स तयार होतोय ब्रेनचा. आणि लो रिस्पॉन्सकडे आपण जातोय. आणि मग मुलांचं आपण म्हणतो की हुशार आहे, पण तो रिस्पॉन्स सिस्टम लो झाल्यामुळे मग त्यांचे परफॉर्मन्स, मग त्यांचा पुन्हा परत करिक्युलम, त्यांचा जो काही, मी असं म्हणतो नेहमी ताई लोकांनो, की जो त्यांचा अभ्यासक्रम आहे ना, तो मोजून 2 महिन्याचा आहे. म्हणजे पहिलं सेमिस्टर 1 महिन्याचं आणि दुसरं सेमिस्टर 1 महिन्याचं. त्याच्या व्यतिरिक्त मुलांनी 50 पुस्तकं दुसरे वाचले पाहिजे, जर पहिलीतला मुलगा असेल तरी पण. 50 प्रोजेक्ट त्याने वेगवेगळे केले पाहिजे, 50 खेळ त्याने वेगवेगळे खेळले पाहिजे. जे काय करायचं ते वेगळं डिफरंट केलं पाहिजे. इतकं ब्रेनला देण्याची गरज आहे. तेव्हा जे काय आपण म्हणतो ना, चायना, जपान, कोरिया आज जगामध्ये जे काही राज्य करायला जात आहे, की सुपर पॉवर बनतायत, आणि त्या लेवलला जर आपल्याला जायचं असेल तर आपली जी काही नेक्स्ट जनरेशन आहे ती एक फास्ट रिस्पॉन्स सिस्टम, क्विक रिस्पॉन्स सिस्टम वाली असली पाहिजे. आणि अबॅकसच्या माध्यमातून इकडे लक्ष द्या, की जर 4 वेळा ऐकायला मिळालं तर मला समजणार आहे मला काय काम सांगितलंय. हा जो रिस्पॉन्स सिस्टम आहे, आपल्याला जर चेंज करायचा असेल तर अबॅकसच्या माध्यमातून केला जातो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन म्हटलं की मुलं लगेच फास्ट कॅल्क्युलेशन करतात. 2+2 - 3+5 - 6+22 - 22 - 11 आन्सर इज, लगेच मुलं म्हणतात आन्सर इज द 11. बिकॉज नो वेटिंग टाइम इज हिअर. लक्ष द्या, मला काय म्हणायचं. नो वेटिंग टाइम इज हिअर. क्विकली ऐकायचंय, मल्टिपल सेन्सद्वारे लगेच फटाफट फटाफट त्यांना बघायचंय, आणि व्हिज्युअलायझेशन करून क्विक आन्सर इज म्हटलं की आन्सर इज क्विक आन्सर द्यायचंय. आणि मग ब्रेनला एक पॅटर्न तयार होतो की क्विक ऍक्शन मोड तयार होतो. आणि म्हणून याला ब्रेन डेव्हलपमेंटचं सायन्स म्हटलं जातं. असं नाही की मागं जो राहिला तो मागच राहील मग. आणि त्या पद्धतीने ब्रेन सायन्स होतं. म्हणून हे सर्व मी तुमच्याशी रोज अलगद 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 सर्व सायन्स उलगडून सांगणार आहे.
मग रिस्पॉन्स सिस्टम, त्याच्यानंतर रिव्हिजन सिस्टम, त्याच्यानंतर न्यूरॉन्स, हे लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, हे सर्व जर सांगितलं की स्पीड, ब्रेन वॉन्ट स्पीड. आणि मग मुलांना सांगायचं, मुलांना दोन ब्रेन आहेत आपल्याकडे, लेफ्ट आणि राईट. जर दोन्ही हातांचा वापर केला तर ते दोघं ब्रेन ऍक्टिव्ह होतील. जर राईट हात वापरत असेल, प्लीज इकडे लक्ष द्या, तर लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. लेफ्ट हँड वापरत असेल तर राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतो. म्हणजे एका वेळेस जर आपण जास्त करून एकच हात वापरतो, म्हणजे आपण एकच ब्रेनचा वापर करतो, तर आपल्याला या अबॅकसच्या माध्यमातून दोन्ही हातांचा वापर करायचा आहे. देवाने ऑलरेडी आपल्याला अबॅकस टूल सहज जन्माला घातलंय. आपल्याला ऑलरेडीच अबॅकस टूल दिलेलं आहे. आणि तेच अबॅकस टूलची प्रिन्सिपल आपण अबॅकस टूल मध्ये बसवलंय. मग ते कसं? लक्ष द्या इकडे. तर ते कसं? तर तुम्ही सर्वजण ऍक्टिव्ह करून घ्या ना, याच्यानंतर होमवर्क देणार आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. ते कसं? तर आत्ताच आपण थोड्या वेळाने बघितलं की, प्लीज इकडे लक्ष द्या, ही दोन रॉड आहेत. या दोन रॉड मध्ये हा युनिट रॉड आहे आणि हा टेन्सर रॉड आहे. याला एक डिव्हाइड लाईन आहे. आणि आपण आता थोड्या वेळाने बघितलं की इथं असा एक बीट असतो आणि असे काय असतात, 4 बीट्स असतात. पुन्हा परत इथे एक बीट असतो आणि असे काय असतात, 4 बीट असतात. प्लीज सर्वजण राईट हँड वरती करा, सर्व स्वतःचा राईट हँड वरती करा, राईट हँड. आणि तो राईट हँड याच्यावर ठेवा, या रॉडवर ठेवा. राईट हँड, राईट हँड. आणि काय तथास्तु, निसर्ग शक्तीमध्ये तथास्तु. म्हणजे या युनिट रॉडची पॉवर कुठल्या हातामध्ये आली? आपल्या राईट हँड मध्ये आली. पुन्हा परत सर्वजण लेफ्ट हँड वरती करा. आता राईट खाली करा, लेफ्ट वरती करा. तुमचा डावा हात वरती करा, लेफ्ट हँड वरती करा. आणि तो या रॉडवर ठेवा, या रॉडवर ठेवा. आणि पुन्हा परत निसर्ग शक्ती काय म्हणते? तथास्तु. पुन्हा परत म्हणजेच आपल्याला टेनचा रॉड आणि युनिटचा रॉड ची अबॅकस जे टूल आहे, ते देवाने आपल्याला, पण आपल्याबरोबर मॅन्युअल नाही आलं ना. जर आपण 20-25 हजारचं वॉशिंग मशीन घेतलं तर कसं मॅन्युअल आणतो, त्याचं कुठलं बटन दाबलं तर काय होतं, उलटं फिरतं सुलटं फिरतं, ते सर्व आपण समजून घेतो. तसं आपल्याला हे सर्व गॉड गिफ्ट भेटलेल्यामुळे आपलं काही मॅन्युअल नाही आलेलं त्याच्याबरोबर. आता मॅन्युअल आणायचं कुठून? पण आज आपण एक मॅन्युअल नवीन शिकलो की आपल्याला जन्माला घालताना देवाने अबॅकस टूल बरोबरच जन्माला घातलेलं आहे. म्हणजे प्लीज इकडे लक्ष द्या, हा वरती राईट हँड वरती करा. इट इज अ युनिट रॉड. करा सर्वजण, युनिट रॉड. आणि इट इज अ टेन्स रॉड. इट इज अ टेन्स रॉड. म्हणजेच आपण असं बघितलं की, प्लीज इकडे लक्ष द्या, की हा वरचा काय आहे, अप्पर बीट्स. सर्वजण करा, हा राईट हँड, राईट हँड अप्पर बीट्स, याची व्हॅल्यू किती आजपासून? सर्वजण याला प्रेमाने, आपण काल पण बघितलं होतं की बाळा, तुला आजपासून एक नवीन मॅन्युअल ओपन झालं, तुला पुन्हा परत एक नवीन काम आलं कॅल्क्युलेशन करण्याचं. आणि छान छान तू, कारण असं म्हटलं जातं की आपण शरीरावर प्रेम केलं पाहिजे, तसं आता नवीन त्या हातांवर आपण प्रेम करूया, की त्यांना सांगूया की तुमची नवीन जबाबदारी 5. आणि हे कोण आहेत? हे लोअर बीट्स, हे फोर आहेत. आणि प्रत्येकाची व्हॅल्यू काय? बोला सर्वजण, 1 1 1 1. हे लोअर बीट्स आहेत. आणि हा अप्पर बीट्स आहे, याची व्हॅल्यू किती आहे? 5. आणि जेव्हा सर्व ओपन होतील तेव्हा 5 6 7 8 आणि 9, हे 9 आहेत. आणि पुन्हा परत हा राईट हँड वर खाली करा, लेफ्ट हँड वरती करा. आणि पुन्हा परत लेफ्ट हँडला पण सांगा की अप्पर बीट लेफ्ट हँडचा. पण याची व्हॅल्यू किती आहे आजपासून? लेफ्ट हँड किती आहे? 50. याची व्हॅल्यू किती आहे? 10. याची किती आहे? 10. पुन्हा परत याची किती आहे? 10. आणि याची किती? 10. पण हे जर चारही एकत्र आले, फोर्स कम्स टुगेदर, सो 10 10 10 10, ऑल आर 40. आणि जेव्हा हे सर्व ओपन होतील तर हे 90. आणि जर हे दोन्ही हात असे आले तर दीज आर 99. मग आजचा होमवर्क काय? इकडे लक्ष द्या सर्वजण, प्लीज. 2 होमवर्क देतोय. कदाचित उद्या आहे ना, आपलं एक अग्रीमेंट आहे. आपण ज्या ब्लिक संस्थेबरोबर रोबोटिक्सचं आपण काम सुरू करतोय, मे महिन्यामध्ये आपल्या टीचरांना ट्रेनिंग सुरू करतोय. वेगवेगळ्या सेंटर्सला ज्यांना ट्रेनिंग रोबोटिक ऍक्टिव्हिटीज सुरू करायच्या असतील, तर त्याच्यासाठी त्या संस्थेबरोबर अग्रीमेंट करण्यासाठी कदाचित मला उद्या सकाळी 6:30ला मुंबईला निघायचंय.
आणि कदाचित मी जसं आज मी ऑडिटरकडे गेलो होतो नाशिक रोडला, मी आणि रुपाली मॅडम एक आपल्या मंदाताईंच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन ऑडिटर आपण नेमतोय आणि त्यांच्या मार्गदर्शनाने खूप सारे रूल्स रेग्युलेशन, काही आपल्या घटना दुरुस्ती पण आपण करून घेतोय. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला रजिस्ट्रेशन परवा प्रोसेस सांगेल. परवा म्हणजे उद्या मी कदाचित बॉम्बेहून कदाचित पंचवटीने आलो तर मी 9:45, 10, 10:30ला मी नाशिकला पोहोचेल आणि घरी यायला मला 10:30 होतील. तर मी तुम्हाला भरपूर काही होमवर्क देऊन ठेवतो. उद्या मी तुम्हाला मेसेज टाकेल, त्यानंतर ग्रुपमध्ये होमवर्क टाकायचा. कसा टाकायचा काय मी ते ठेवतो. आता होमवर्क काय, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. प्लीज इकडे लक्ष द्या की मला आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. परवापासून आपल्याला कॅल्क्युलेशन शिकायचे. प्लीज 1 - 1 प्लीज पहिले बघून घ्या. 2 - 2 3 -3 4 -4 5 -5 6 -6 7 -6 8 -8 9 -9. मी कंजूशी नाही करत आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. काय करतोय, प्रत्येक वेळेस मायनस पण करतोय. म्हणजे 1 - 1 2 - 2 3 -3 4 -4, म्हणजे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन आणि ऍडिशन स्ट्रोक सेट झाला पाहिजे, बोटांच्या व्हॅल्यूज क्लिअर झाल्या पाहिजे आणि 99 पर्यंत जायचंय. आता करू शकतात माझ्याबरोबर. 1 - 1 2 - 2 3 -3 4 -4 5 -5 6 -6 7 -7 8 -8 9 -9. इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता हा 10चा रॉड आहे, लेफ्ट हँड 10चा. 1 0, बघा हा 1 आणि 0. 10 -10 11 -11 12 -12 13 -13 14 -14 15 -15 16 -16 17 -17 18 -18 19 -19 20 20 20 21 -21 22 -22 23 -23 24 -24. मग आता सर्व मला 99 पर्यंत करून दाखवावं लागेल का? गरज आहे का? कराल तुम्ही स्वतःहून? मग काय होणार आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. परवा म्हणजे उद्या कदाचित आपण, जर मी नाही पोहोचू शकलो, मी वेळेत आलं तर मी प्रयत्न करेल 9:30 पर्यंत घरी येण्याचा. मी 99% पण मी मुंबईला असेल, मुंबईपासून मी नाही येऊ शकलो तर प्लीज इकडे लक्ष द्या. कसं करायचं? जर परवा काय अपेक्षित असेल माहिती का तुमच्याकडे, मी सांगितलं 63, लगेच तुमच्या डाव्या हातावर 60, उजव्या हातावर 3 आला पाहिजे. इकडे लक्ष द्या. हा 60 आहे आणि हा 3 आला पाहिजे. करा सर्वजण 63. डाव्या हातावर 60, लेफ्ट हँडवर 60 आणि उजव्या हातावर 3. आता डावा हात कुठला आणि सानिया ताई, आपका लेफ्ट हैंड कौन सा और राइट हैंड कौन सा? हाँ, वो जरा क्लियर करो. वंडरफुल. तर प्लीज इकडे लक्ष द्या. याला एक थेरी आहे. झिरो करा, झिरो करा. पहिले जे बोलतो, पहिले इकडे लक्ष द्या. पहिले जे बोलतो ते डाव्या हातावर करायचं. पहिले ऍप्लिकेशन काय करायचं, डाव्या हातावर करायचं. कारण डाव्या साईडनं आपण रीड करतो. म्हणजे 59, म्हणजे 50 कुठे येईल, पहिले डाव्या हातावर 50 आणि मग 9 उजव्या हातावर. उजव्या हातावर, उजव्या हातावर 9. कारण हा टेन्स आहे, हा युनिट आहे. हा युनिट आहे. क्लिअर आहे? सेट द झिरो. 38. 30 पहिले कुठे येईल, डाव्या हातावर करा सर्वजण. डाव्या हातावर 30. 8 कुठे येईल, 8 कुठे येईल, उजव्या हातावर. 8 घ्या उजव्या हातावर. 8 8 उजव्या हातावर. 8 कसा असतो, 5 आणि असा 3 8. ओके. सो वंडरफुल. क्लिअर झालं तुम्हाला? कारण परवा आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन सुरू करायचे. काही नसताना पण आपण खूप मजेशीर कॅल्क्युलेशन करणार, काही काळजी नका करू. मी असं नेहमी सांगत असतो, खूप सारे प्रोएक्टिव्ह सक्सेस काय 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 प्रायव्हेट मोठे मोठे ब्रँड आहेत. हे सर्व आपण रविवारपर्यंत जे शिकवणार आहे ना, त्याच्यासाठी 2 2.5 3 हजार रुपये घेतात. आणि ते सर्व आपण इंटरॅक्टिव्ह, तुमच्या स्वतःच एक छान नोटबुक बनवा, 100-200 पेजेस. आणि असंच असं विद्यार्थ्यांना आपल्याला फ्री ऑफ द 2-3 हजाराचा रुपयाचा कोर्स आपला घरोघरी, गल्लोगल्ली, गावोगावी, स्कूल, वस्ती, शाळा, जिथं भेटेल तिथं आपण शिकवणार आहेत. आपल्याला एक हा परमार्थ आहे असं समजून शिकवणार आहेत. आणि त्याच्यातून आपला स्वार्थ आहे. आपल्याला 10-50 पण आरामात ऍडमिशन भेटतील नंतर शिकवल्यानंतर. आणि तुम्हाला मी गॅरंटी घेतली की रविवारपर्यंत एक्झाम देऊन तुम्ही सर्वजण पटापट पटापट उत्तर देणार. जर मला शिकवता येत असेल तर ते होणार, काही काळजी नका करू. पण पुन्हा परत आपण पॉइंटवर जाऊ. एक पहिला मी होमवर्क दिला. कोणीही कंजूशी करणार नाही. प्रत्येक जण प्रामाणिकपणे छोटा मोठा व्हिडिओ बनवता आला तर व्हिडिओ बनवेल. कसा?
1 -1 2 -2 3 -3 4 -4 5 -4. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियाला टाकणार की मी अबॅकस शिकायला सुरुवात केली विदाऊट सर्व काही असताना मला 1 लाख रुपये भरून मी सुरुवात केली. मग 59 -59, मग 60 -60, 61 -61, 62 -63, 63 -63, 64 -64. छोटासा बनवून बघा. बनवलं तर बनवला, नाही बनवलं तर कोणाला तरी मैत्रिणीला पाठवा. ते म्हणेल बाई ही नवीन काय? हा बाई मी आता 1 लाख रुपये भरलेत म्हणून हे वेळ लागलेला आहे. लागू द्या वेळ. लोकांना नावं ठेवू द्या. लोक आपली जाहिरात करणार आहेत. नावं ठेवणारे आपली जाहिरात करणार आहेत. आणि ते सुरुवात करा. सो पुढचा होमवर्क प्लीज इकडे लक्षात द्या थोडासा. मी याच्यावर जातो प्लीज. सीटवर जातो, इकडे लक्ष द्या. मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला, इकडे लक्ष द्या. तर व्हॉट इज अ अल्फाबेट काय या अबॅकस मधलं, प्लीज इकडे लक्ष द्या. याचं काय उत्तर आहे? व्हॉट इज आन्सर? आन्सर इज वन. आन्सर इज वन. जर मी तुम्हाला पुन्हा परत सांगितलं की सांगा याचा आन्सर काय आहे, व्हॉट इज आन्सर, हू टेल मी व्हॉट इज आन्सर, सांग. 7. वंडरफुल. मग काय करायचं, मुलांना असं वर्गात विचारायचं. पुन्हा परत त्याला सांगायचं, सांग रे बाळा. एखाद्याला मुला सांगायचं, सर्वजण सांगा कोणाला कळलं. खूप सारे मुलं हात करतील वर. मग एखाद्याला विचारायचं, सांग रे बाळा व्हॉट इज द आन्सर. आन्सर इज, आन्सर इज 5. त्या सांगू द्या त्याला. आणि त्याला बोटांवर दाखवायला शिकवायचं. पुन्हा परत आपण थोडंसं पुढे जाऊया की बाळांनो आपण आता 2 रॉड घेऊया आणि बघूया बरं कोणाला आन्सर येतं. आणि मग त्याला सांगायचं, सांगा बरं आन्सर, व्हॉट इज द आन्सर. आन्सर इज, 25. आन्सर इज अ 25. मग त्यांना सांगायचं बोटांवर दाखवा बरं, बोटांवर दाखवा. इथे एक नेहमी एक मिस्टेक होते, इकडे लक्ष द्या. मी मुद्दाम तुम्हाला सर्वांना एक गोल्डन रूल सांगतो. जेव्हा मुलांना आपण समोर बसून शिकवतो ना, समोर, कारण मुलं आपल्याकडे तोंड करून असतात, आपण आपण त्यांच्याकडे तोंड करून करतो. तेव्हा मी नेहमी असं सांगत असतो, टीचरांना गाईड असं करतो की त्यांच्याकडे पाठ करायची, पाठ करायची आणि मुद्दाम त्यांना सांगायचं, बाळांनो हा माझा लेफ्ट हँड आहे. तेव्हा त्यांच्यानं आपले हात मॅच होतात. आणि मग त्यांना पुन्हा परत सांगता हा 50 आणि हा 9. म्हणजे थोडंसं त्यांना काही वेळ आपला आणि त्यांचं ट्युनिंग मॅच होईपर्यंत त्यांना आपण त्यांच्याकडे पाठ करायची आणि पाठ करून त्यांना बोटं दाखवायचे. म्हणजे तेव्हा त्यांचे करेक्ट हात सेट होतात. आणि काही रागवायचं नाही. मुलांचे लहान लहान मुलं असतात, त्यांना वळण लावायचंय. कारण मम्मी पप्पांनी आताच तुम्ही मान्य केलं की 4-4 5-5 वेळा सांगितल्याशिवाय त्यांच्या डोक्यात जात नाही. पण आपल्याला असं असं काही त्यांचा एक ब्रेन सुपर पॉवर आपल्याला त्यांना ट्रेन करायचंय की क्विक रिस्पॉन्स सिस्टम मध्ये बनवण्याचं आपल्याला एक, म्हणजे मी काय सांगितलं की हे राष्ट्रसेवा आहे. कारण या देशातले नागरिक जेव्हा क्विक रिस्पॉन्सिबल होतील, प्रॉब्लेम काय माहिती का, की आपण रिस्पॉन्सिबल जनरेशनच नाहीये. त्याच्यामुळे हा देश महासत्ता बनायला खूप वेळ लागणार आहे. पण जर क्विक रिस्पॉन्सिबल जनरेशन तयार झालं तर मात्र हा देश महासत्ता बनण्यासाठी फार आपली आपली सर्वांची मदत होणार आहे. कारण इनोव्हेटर बनतील मुलं, क्रिएटर बनतील, खूप चांगले गुड चांगले नागरिक तयार होतील. आणि खऱ्या अर्थाने आपल्या हातून हे सर्व काम होणार आहे. म्हणून मी सांगितलं की आपला एक स्वार्थ आहे की आपण स्वातंत्र्य योद्धे नाही बनू शकलो. स्वातंत्र्याचं लढा आपण लढवू शकलो नाही. आपले आजोबा पंजोबा कोणी असतील स्वातंत्र्य सैनिक, तर आपण गावभर मिरवतो की माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. पण आता जी देश महासत्ता बनणार आहे, त्याच्यातला आपण एक सोल्जर, एक सैनिक, एक चांगला नागरिक म्हणून आपण स्वतःला त्याच्यामध्ये आपण आपला समावेश करून घेऊ शकतो. की माझ्या हातून एक चांगलं काम होतंय, की माझ्या हातून एक चांगले इनोव्हेटर क्रिएटर माझ्या निर्माण होणार आहेत. आणि म्हणून मी सांगतो की आपला एक स्वार्थ असला पाहिजे. म्हणून आपण 2 होमवर्क घेतले. पुन्हा परत पॉइंटवर जाऊ. एक होमवर्क असा की पुन्हा परत सांगतो की तुम्ही एका नोटबुकच्या पेजवर, वन टू वन पेजवर जाऊन तुम्ही काय करू शकतात, 99 पर्यंत. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं केलं, असं असं एक आलेख तयार केला. एक जस्ट मिनिट, मला एक असा एक आलेख तयार केला. आणि जर तुम्ही, सो व्हॉट इज द आन्सर. आन्सर इज द 30. 8. 8. 38. म्हणून हे फोटोज आपल्याला बघायचे. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणजे मला असं म्हणायचंय की याला कोडिंग आणि डी कोडिंग म्हणतात.
IT टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कॅम्प्युटर सिस्टममध्ये कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. एक फिगर बनवली, त्या फिगरचा कोड आपल्याला माहिती पाहिजे. फिगर बनवली तर त्या फिगरचा काय पाहिजे आपल्याला, कोड माहिती पाहिजे. आणि एखादा जर डिजिट आपल्याकडे असेल, फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही असे 10 5 काल उद्या कुठलेही कुठलेही अंक घ्या, ते 10 5 तरी करून बघा. फॉर एक्झाम्पल आपण असा असा एक फिगर घेतली आणि याच्या खाली मी लिहिलं 66, 66 लिहिलं. तर याला पण आपल्याला कोडिंग करता आलं पाहिजे, की याचा कोड असा तयार होणार आहे. प्लीज इकडे लक्ष द्या, की 60, 60, 60 आणि 6 असा हा कोड आहे. कारण हा टेनचा रॉड आहे, हा युनिटचा रॉड आहे. हा 60 आहे आणि हा काय 6 आहे, हा 66 आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा, की अबॅकस सिस्टम मध्ये जी लेव्हल 0 आहे, आणि त्या लेव्हल 0 मधलं जे पहिलं प्रकरण आहे, की आयडेंटिफिकेशन ऑफ बीट्स, आणि आपण आपल्याकडे कुठलंही साधन नसताना, तुमच्याकडे कुठलाही सिलेबस नाहीये, तुमच्याकडे कुठलाही बुक नाहीये, तुमच्याकडे कुठलाही अबॅकस टूल नाहीये, तरी पण आपल्याला रविवारपर्यंत परीक्षा देऊन लेवल 0 मस्तपैकी फटाफट कॅल्क्युलेशन करणारे आपण टीचर बनणार आहोत. पण त्याच्यासाठी कुठलीही कंजूशी करू नका. मी काय सांगितलं, अमर्याद. तुम्ही 99 पर्यंत, 1 पासून तर 99 पर्यंत पण होमवर्क करू शकतात. खूप छोटी छोटी जागा वापरायची, खूप मोठी मोठी जागा नाही. पुन्हा परत तिसरा होमवर्क, छानपैकी तुम्ही कदाचित उद्या, आज एकादशी होती, उद्या काय मला माहित नाही, कुठला सण बिन आहे का सध्या, आहे का जोडून आलेला आहे का एखादा सण, आहे का सध्या सण कोणी आलेला आहे का? मला वाटतं व्हेरी गुड. आत्ताच आत्ता काय आलेली, हो, मला वाटतं होळी आली ना. कधी कधी होळी, उद्या परवा कधी आहे? परवा आहे, गुरुवारी. गुरुवारी का? वंडरफुल. तर मग मी तुम्हाला गुरुवारी सांगेल, गुरुवारी. मी मुद्दाम तुम्हाला एक मुद्दाम सांगेल, मी तुम्हाला आता आलाचे होळीचं मुद्दाम सांगेल, की मला अशा पद्धतीचं, हे बघा इकडे लक्ष द्या. गांधी जयंती आली म्हणून वेगवेगळ्या ताईंनी अशा गांधी जयंती साजरा केली. त्याच्यानंतर मला खूप सारं दाखवायला आवडेल तुम्हाला. इथं आता कुठेतरी असेल, मी मुद्दाम दाखवतो तुम्हाला मी, की कुठं गेलं हे सर्व शिकवणार आहे मी तुम्हाला. पण मुद्दाम दाखवेल मी तुम्हाला. हे बघा, इथं 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 कधीतरी आम्ही, दसरा आला होता म्हणून ताईंनी त्यावेळेची जी बॅच होती, तो पहिला दुसरा दिवस दसऱ्यानिमित्त बॅच चालू केली होती. म्हणून दसरा निमित्त अशा ताईंनी रांगोळ्या काढल्या. मग आता होळी येते, हे बघा, कोणी अशी दसऱ्यानिमित्त रांगोळी काढली, कोणीतरी असं एक छानपैकी रांगोळी काढली. उद्देश सांगण्याचा काय, मी हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. पण आता मुद्दाम मला मी विसरून जायला नको, म्हणून प्रेझेंटेशन मध्ये आहे सर्व. पण छान होळी येते, तर रांगोळी टाकायला काय प्रॉब्लेम आहे? छानपैकी युनिट रॉड, टेन्स रॉड, हंड्रेड्स रॉड, अप्पर बीट, लोअर बीट, हे काय सांगतोय तुम्हाला मी, 1 लाख रुपयाचा कोर्स आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या अप्रोचने, जेव्हा त्या आविर्भावाने, जेव्हा डेडिकेटेड जर तुम्ही शिकत असाल, तर खऱ्या खऱ्या अर्थाने निसर्ग शक्ती म्हणते तथास्तु. तुमचे जे काही गोल्स असतील मोठे मोठे, की मी 100 200 लेकरांचा माझा क्लास सुरू झाला पाहिजे, निश्चित मोठे गोल बघितले पाहिजे. छोटे गोल बघणं गुन्हा आहे, असं डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, की लो एम्स, लो गोल सेटिंग इज द क्राईम. जर देशाला महासत्ता बनवायचं असेल, तर डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी आपल्याला शिकवलंय, की ऑलवेज बी सी द बिग गोल्स. उदात्त गोल बघा देशासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी. ते तुम्हाला पण मोठं बनवतील, असं त्यांचं आपल्याला शिकवण आहे. म्हणून मोठे गोल बघा. ते मोठे गोल बघण्यासाठी नुसते गोल बघून झोपू नका. तर त्यासाठी काय करावं लागेल, प्रयत्न पण करावे लागतील, थोडा थोडा होमवर्क पण करावा लागेल. नाही तर नुसतं तथा असतो, निसर्ग शक्ती म्हणे झोपून राहा बाळा, तथा असतो, तथा असतो, निसर्ग शक्ती म्हणे झोपून राहा. सांगताना उद्देश असा आहे, की प्रयत्न करावा लागतील. म्हणून आपण आज काय शिकलो, की अबॅकस टूलचं स्ट्रक्चर शिकलो. युनिट रॉड, टेन्स रॉड, हंड्रेड्स रॉड. त्याच्याबरोबर आपण आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत अबॅकस टूलचे, युनिट रॉड आणि टेन्स रॉड, याचे बीट्स आयडेंटिफिकेशन आणि फिंगरिंग टेक्निक, की उद्या जेव्हा मी तुम्हाला सांगेल रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 29 करा, सुरुवात करा. 29, 29 लगेच ओपन झाला पाहिजे. 20 आणि 9 -5, लगेच -5 झाला पाहिजे. -5, -22, जे आधी बोललो -20 आणि -2 असा झाला पाहिजे. +5, लगेच +5 असा झाला पाहिजे. -2,
असा झाला पाहिजे. आणि आन्सर इज द 5. हे मी आता तुम्हाला अजून मी 2 दिवस अजून पुन्हा परत समजून सांगेल. 2 दिवसानंतर अजिबात नाही. तुम्ही फटाफट 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 करणार आहेत, पण त्याच्यासाठी उद्याच्या होमवर्क मध्ये कंजूशी करू नका, नाहीतर ते परवा समजेल. सो ओके. सो पुन्हा परत रेडी फॉर द कॅल्क्युलेशन विथ मी. हेल्प विथ मी. मी माझ्या मदतीबरोबर करा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 69. हे बघा 60 डाव्या हातावर. आधी 60 बोललो म्हणून 60. आणि उजव्या हातावर 9. -66. हे बघा -60. आधी पहिले -60 आणि -6. -6 असा होतो. -6 असा नाही, -6 असा होतो. त्याचं पण रूल परवा शिकवेल. +90. 90 डाव्या हातावर असतो. 90 डाव्या हातावर असतो. 90 +90. डाव्या हातावर +90. बघा सर्वांचा आन्सर काय दिसतंय. आन्सर इज द 93 दिसतंय. आन्सर इज द दिसतंय. खूप सोपं आहे. फक्त स्पीड करावं लागणार आहे. सर्व जोरेताई, सोनालीताई माईक ऑन करू नका गरज नसताना. मी पुन्हा पुन्हा बंद करतोय. मला पण डिस्टर्बन्स येते. जेव्हा गरज आहे तेव्हा माईक ऑन करा. पुन्हा परत 28. बघा डाव्या हातावर 20. उजव्या हातावर 8. उजव्या हातावर 8. 20 आणि 8. +11. +11 म्हणजे डाव्या हातावर +10 आणि उजव्या हातावर +1. 11 केला आपण. बघा आन्सर काय दिसतोय. आन्सर इज द 39 दिसतोय आपल्याला. पुन्हा +50. डाव्या हातावर +50 करा. बघा +50 करा. डाव्या हातावर +50. आणि मग आता काही ताईंना वाटतं की बोट अजून जरा वलय नाही घेते. आणि ते वलय घेण्यासाठी प्रॅक्टिस करावं लागणार आहे उद्या आपल्याला. लक्षात आलं की व्हॉट इज द आन्सर. जे काय दिसत होतं ते बऱ्याच ताईंचं वेगवेगळं आन्सर झालं. आता पुन्हा परत एक लास्ट कॅल्क्युलेशन करू. ते तुम्हाला सर्वांना जरा बरं बरं वाटेल. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ऑन द युनिट रॉड. 2 +5 +1 -3 +20 +50 -55 +4. What is the answer? Answer is the answer is the 24. काही 24. काही ताई अजून विचार करत होत्या. आम्ही मागं राहून गेलो, मागं राहून गेलो असा विचार करत होत्या. पण कोणीच मागं राहणार नाही. मला माहिती आहे सर्वजण छान करतील. पण त्यासाठी आपल्याला बोटांना वळण लावून घ्यावं लागेल. काही काळजी नका करू. ही माझी जबाबदारी. रविवारपर्यंत तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट लेवल 0. लेवल 0 मध्ये पण 2 लेवल असतात. एक ज्युनियर आणि सिनियर. मी दोघं तुम्हाला रविवारपर्यंत शिकून देणार आहे. काय काळजी नका करू. ज्युनियर पण आणि सिनियर पण. त्याचा सिलेबस पण दाखवेल. त्याचं बुक पण दाखवेल. विदाऊट बुक पण दाखवेल. काय काळजी नका करू. आपल्याकडे बुक पण आहे आणि बुक बिना बुकचं पण शिकता येतं. काय काळजी. त्याचे सर्व रूल्स रेग्युलेशन कशा पद्धतीने शिकवायचं लेकरांना. लहान मुलं असतील तर कसं शिकवायचं. मोठे मुलं असतील. मला माहिती आहे 11 वाजलेत. आपण 9:30ला भेटलो होतो. हा प्रपंच मला माहिती की मी पण बडबड बडबड करायला लागलो की मला पण टाइम कळत नाही. मला माहिती तुमच्या मागे भरपूर जबाबदाऱ्या आहेत. आणि नवीनच निघेल. अरे बापरे काय चालू झालं. डंगरी शाळा 9:30ला भरते, 11ला बंद होते. पुन्हा परत सकाळी लवकर उठावं लागतं. पुन्हा परत हे सर्व हे नवीनच आहे ना. पण हा एक पार्ट ऑफ द इंटरेस्ट आहे. पार्ट ऑफ द एक तपश्चर्या आहे. पार्ट ऑफ द साधना आहे. तर जे जे या साधनेला पुढे ठरतील. रजिस्ट्रेशन बद्दल मी परवा बोलेल. जर मी उद्या कदाचित वेळेवर आलो तर उद्या बोलेल, परवा बोलेल. ते तुम्हाला मी सर्व रूल्स रेग्युलेशन पण काही चेंज होणार आहेत आपल्या संस्थेचे. काही फॉर्म चेंज होणार आहेत. ते जसं 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 आपल्याकडे ऑडिटरकडनं आपल्याकडे काही रूल्स रेग्युलेशन येतील. त्याचे काही प्रतिज्ञापत्र एक येणार आहे. ते पण आपण सर्वांचे भरून घेणार आहेत. काही काळजी करू नका. इट इज अ पार्ट ऑफ द युनिटी. एक युनिटीमध्ये एक मोठं ध्येय साध्य करायचं आपल्याला. त्याच्यासाठी काही गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आपल्याला मिळवायच्या आहेत. बरं ते नुसतं संस्थेलाच नाही की प्रत्येक ताईला काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे गव्हर्नमेंट स्कीमचा. त्याच्यासाठी काही रजिस्ट्रार लोक किंवा जे काही आपल्याला ऑडिटर लोक किंवा जे काही आपल्याला काही गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण काही गोष्टी चेंज करतोय.